नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय माझा मिड डे. नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणी सीजेपीचं जोरदार आंदोलन झालं आणि यानंतर सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. शिवाय पंतप्रधान मोदींनी स्वतः सोशल मीडियावरती पेपर फुटीच्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होईल असंही जाहीर केलं. पण पंतप्रधानांच्या सूचनेनंतरही या संदर्भात सरकार किती गंभीर आहे हाच प्रश्न आहे. याचं कारण नीट पेपर लीक प्रकरणामध्ये पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टामधली सुनावणी ही लांबणीवरती पडली आहे. सीबीआयकडून वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. न्यायालयाने डायरेक्टर प्रॉसिक्युशनला नीट पेपर लीक प्रकरणामध्ये वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही दिलेले आहेत. सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील. सोमेश, ही सुनावणी आता लांबणीवरती पडली आहे, काय पुढचे आदेश आहेत? निश्चितच हे नीट पेपर लीक प्रकरण म्हणजे ज्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक आरोपी अटक झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणावर तातडीने सुनावणी व्हावी, दररोज सुनावणी व्हावी अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात आले आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली. परंतु आज सीबीआयचा वकील गैरहजर होता आणि त्याचवेळी न्यायालयाने डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशनला नीट पेपर लीक प्रकरणी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. कदाचित शक्यता आहे की नवीन कायद्याअंतर्गत स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार सीबीआयकडून स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमण्याची प्रक्रिया होणं बाकी असावं. त्यामुळे कदाचित डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशनला ही विशेष सरकारी वकील नेमण्याचे निर्देश देण्यात आले आणि आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट आणि दररोज सुनावणीची अपेक्षा जरी व्यक्त केली जात असली तरी त्यातले वास्तविक अडथळे लक्षात घेता आजच याचा प्रत्यय आलाय की सीबीआय कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी आज सुरू होऊ शकलेली नाही, जे नीटचं पेपर प्रकरण आणि ज्यामध्ये 14 आरोपी अटक करण्यात आले. अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मेटा आणि एक्स वरती खटले दाखल करू शकतात. मुंबई हायकोर्टानं या सगळ्याला